आटपाडीच्या वतीने मी अभिवादन करतो। आणि परवा आलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या हे ज्यावेळेस या महाराजांच्या चबुतऱ्यावरती गेले त्यावेळेस त्यांनी महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा दिल्या, तर ती बाब अतिशय निंदनीय आणि मी त्याचा निषेध करतो। शिवजयंती मावळा उत्सव समिती यांच्या वतीनं त्यांचा मी निषेध करतो। आणि या देशामध्ये ज्या घटना चालू आहेत यांचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक अशा पद्धतीने सगळं चालू आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण ज्या घटना बघतोय ते वारंवार कुठं तरी प्रत्येक महापुरुषाचा अपमान करण्याचं हे कुठलीही संधी सोडत नाही। हे का होतंय आणि विशेष करून एकाच घटकाकडून काय वारंवार केलं जातंय? तरी ते कदाचित बघत असावं की हा समाज जागा आहे का नाही, परंतु हा समाज घडवत असताना या महापुरुषांनी त्यांचं रक्त सांडलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज कुठेतरी त्या अभिमानानं आणि ताटमानेनं जगत आहोत। आणि यांना जर वारंवार तुम्ही अशा पद्धतीनं वागणूक देत असाल तर तो समाज म्हणून आम्ही ते कधी सहन करणार नाही। आणि हा समाज हा जागता समाज, हा मेलेला आणि झोपलेला समाज नाही, हे वारंवार ह्या सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज आहे। अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण बघतो संसदेमध्ये सुद्धा भारत देशाचे गृहमंत्री असतील ते म्हणतात की तुम्ही का वारंवार तुम्ही आंबेडकरांचं नाव घेता, एवढं जर वेळा देवाचं नाव घेतलं तर देव प्रसन्न झाला असता। ज्या संविधानामुळे ते तिथं पोहोचलेत ते सुद्धा त्यांना मान्य नाही। हे का घडते असं? दुसरं बरं, त्या संविधानामुळे ते गृहमंत्री आहेत तिथं आज। अलीकडच्या काळामध्ये पण आपण ह्या घटना बघितल्यात की संविधानाच्या मुळेच आणि ह्या लोकशाहीच्या अधिकारांमुळेच जे राज्यपाल म्हणून नेमले गेले त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानजनक संसदेमध्ये स्टेजवरती मीडिया समोर या अशा वारंवार ह्या घटना घडतात की त्यांना कमी लेखवलं जातं। हे का घडतंय? महाराजांचा पुतळा ह्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी महाराजांचा पुतळा पडला नाही, ते पण या सरकारच्या काळामध्ये घडलं। मला राजकीय ह्याच्यामध्ये काही बोलायचं नाही, परंतु एका विशिष्ट घटकाकडूनच हे का केलं जातंय याचा पण समाजाने विचार करणं गरजेचं आहे। आणि या परवाच्या घडलेल्या घटनेबद्दल मी जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि दुसरा एक विषय असा झाला होता की युपीचे जे मूलचंद शर्मा म्हणून त्यांचं 5 स्टारचं हॉटेल आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या ज्या म्हणजे आपण बाथरूम म्हणतो ज्याला तिथं तर त्याच्यावरती जिथं आपण पुरुष आणि महिला हे दाखवण्यासाठी जे सिंबॉल असतो त्या ठिकाणी महाराजांच्या चित्र तिथं दाखवलं गेलं। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांची मुलाखत घेतली गेली त्या मुलाखतीमध्ये ते म्हटले की आम्ही त्यांचं नाव कुठे लिहिलंय, फक्त सिंबॉल आहे। मग माझं असं त्या व्यक्तीला म्हणणं आहे की तू तुझ्या आईचा आणि बापाचा का फोटो लावला नाही? त्याच्यावर सुद्धा कळलं असतं की तिथं पुरुष आहे आणि महिला आहे। म्हणजे इतक्या गलिच्छ पद्धतीचं हे सगळं वातावरण चालू आहे। आणि हे जे घडतंय हे माझं असं वैयक्तिक मत आहे की जाणीवपूर्वक हे केलं जातंय आणि कुठंतरी ह्याला विरोध आणि आळा हा बसलाच पाहिजे। आणि मला 100% खात्री आहे की हा समाज हा झोपलेला नाही, हा जागता आहे आणि हा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि या किरीट सोमय्याचा मी जाहीर निषेध करतो।